ओके हां हे बघा तुम्हाला बोलवतो ना मी 2 स्टेप खाली जायला लागतं. सो ते इकडे हे बघा तिथून आलो इथून असं पूर्ण हे आहे हे बघा. हा पण एक बुरुज आहे आणि हे खाली जी वाट गेली ती गेली वाट पूर्ण खाली जायला लागतं. तेरे पास टॉर्च है ना पीछे. एक मजला उतरलो पुढे खाली 2 मजला आणि खालच्या रस्त्याला आले होते. ओके सो हा एक दरवाजा आहे. समुद्री मार्गेचा दरवाजा जो होता सेम तसाच दरवाजा आहे पण हा एक बुरुजाचा दरवाजा आहे. सिंगल बुरुज आहे इकडे आणि तिकडे 2 बुरुज आहेत एकत्र. सो हा एक बुरुज आहे मोठा ठीक आहे. आणि हे बहुतेक आउटसाईड आहे किल्ल्याची. हा समोर तुम्हाला एक बुरुज दिसतो तिथे बहुतेक काय ते कोळी लोक काय ते शेती काय ते करतात होतं ठीक आहे. आणि या साईडला बहुतेक गाव आहे आणि तिथून जे एंट्री होते सो तुम्हाला जे बोललेलं मंदिर सो ते मंदिर तेव्हा त्या साईडला मंदिर आहे. ही वाट जाते खाली मंदिराकडे आणि ते मस्जिद त्या ठिकाणी. सो ही वाट जाते त्या ठिकाणी ठीक आहे. सो कधी आलात तर इथून जाऊ शकता ओके. आणि हा आतल्या बाजूचा पॅसेज आहे. हो इथं पण आय थिंक डोर होता आय थिंक प्रॉपर तो नष्ट झाला जरा झाडं वगैरे आलं तिथे. सो तुम्हाला हे दाखवत होतो मेन दरवाजा हे देवळे इकडे. चला वर जाऊ. चला हात दे मुझे हात दे ना. चला सो मित्रांनो बघा हा एंट्रन्स आहे. इथून हे 2 एंट्रन्स आहेत आणि ड्रोन एंट्रन्सच्या वरचे जायला बघा ही ते ही वाट आहे. ये कौन सा है ये कि ये अच्छा ये वाला है. सो बघा ही अशी वाट आहे छोटीशी खोली आणि 2 मजले खाली लागतात का 2 मजले बहुतेक वरती. सो हा परफेक्ट बोललो तुम्हाला 2 मजले कारण की सेकंड फ्लोअरला तर आपण आलो आता. फर्स्ट फ्लोअर तर खाली असेल. सेकंड तर मला तर थर्ड वाटतं हा तर किती उंचावरती येते. अर्नाळदुर्ग चौकोनी असून त्याला 9 बुरुज आहेत आणि काही बुरुजांवर बुरुजांच्या आत खोल्या आणि भुयारी मार्ग पाहायला मिळतात. हा पण एक बुरुज आहे इथे मस्त मोठा असा बुरुज आहे. सो जेवढे पण बुरुज आहेत इकडे या ठिकाणी सो प्रत्येक बुरुजावरती म्हणजे जे शिपाई वगैरे असतील सैनिक असतील त्यांना रेस्ट रूमसाठी असं खोल्या बनवण्यात आणि शॉर्टकट जायला म्हणजे लगेच खाली जायला त्या मेन जो आहे दरवाजा सो तिथे जायला पण एक पायवाट केले म्हणजे खाली जायला लगेच रस्ता केला आहे. सो खूप छान असं मस्त असं काम केलं आहे किल्ल्यावरती छान असं. आणि मी तर फर्स्ट टाईम बघतो असं बुरुजावरती. हां आपल्या रायगड किल्ल्यावर पण आहे अशी म्हणजे खाली जायला एक वाट आहे वरती जायला. सो तुम्ही बघितली असेल ती. इथून मंदिराचा व्ह्यू मस्त येतो. अर्नाळदुर्ग हा वसई विरार शहरापासून थोडा लांब असल्यामुळे या किल्ल्यावर सहसा पर्यटक नाही आहेत. विरार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. रेल्वे स्टेशनवरून अर्नाळा गावात यायचं आणि तिथून अर्नाळा बेटावर. अर्नाळा बेटावर जाण्यासाठी बोटीने जावं लागतं आणि बोटीने येऊन जाऊन फक्त 20 रुपये तिकीट आहे. म्हणजे तुमची छोटी बोट राईड पण होऊन जाते ते पण एकदम स्वस्तामध्ये. ओके सो मित्रांनो तिथून आपण बुरुज क्रॉस केल्यानंतर आपण येतो या एका बुरुजावरती. आपण एक छोटा बुरुज एक आणि तो पुढे पण एक समुद्र किनारपट्टी दिसते आणि तिथे जो समोर दिसतो तो तुम्हाला छोटासा तो बहुतेक हा एक अजून एक बुरुज आहे तिकडे हनुमंत बुरुज काहीतरी त्याला नाव आहे बहुतेक. आणि या बुरुजावरून आपल्याला जर उभं आपण इथं समोर जर उभे राहिलो सो आपल्याला तिकडचा तो महादरवाजामध्ये मेन गेट आहे तो दिसतो तिकडचा. आणि एक मंदिर दिसतं बहुतेक शंकराचं मंदिर आहे आणि तो एक हे 2 बुरुज दिसतात आपल्याला. ओके आणि हा जो बुरुज आहे इथे पण एक बहुतेक खाली याची वाट आहे बहुतेक या ठिकाणी खोली आहे बहुतेक आय थिंक खोली आहे बहुतेक. हा काही दिसेल तुम्हाला. सो हा जो पॅसेज आहे बहुतेक हा खोलीचा पॅसेज असेल बहुतेक.
खाली तर जात नाही कारण की दिसत नाही पुढचं स्पष्ट बरोबर. सो चला. बहुतेक मंदिरात काहीतरी पूजा वगैरे आहे. मंदिराचं नाव आहे पंचलिंगेश्वर मंदिर. मस्त सुंदर असं मंदिर आहे. आणि या साईडला आहे आपलं हांडाला गाव. डिझाईन आर्किटेक्चर. तर मित्रांनो बघा एक मंदिर आहे मस्त. इथं बाजूला एक मोठी विहीर आहे आणि या बाजूला एक किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला एक मंदिर आहे का ते बहुतेक आधीचं मंदिर असं जुनं मंदिर. आणि इथे सध्या मॅच चालू आहे. ओके. तर मित्रांनो आपण आता त्या ठिकाणी होतो. तिथून चालत चालत ते मंदिर बघून मस्तपैकी इथं आलो आणि इथून आता परत त्या तटबंदीवरून परत तिकडे आलो मेन ठिकाणी जिथून आपण सुरुवात केलेली. ठीक आहे. सो मस्त असं वातावरण इकडे छान असं. संध्याकाळचे आता वाजले 5 वाजता आल्यात आणि इथं पण शेती वगैरे आहे मस्त एकदम छान वगैरे. ओके. सो आता पूर्ण हा किल्ला फिरून झाला आहे आपला. आपण खालच्या बाजूला गेलो ना तो आता खालच्या बाजूला जाऊ. खाली जाऊन काय ते मंदिर वगैरे बघू जरा. ठीक आहे. सो चला. आणि इथून आपण एंट्रेस केलेली तिथून फिरून आपण वरती आलेलो. ठीक आहे. सो हा एक बुरुज आहे या ठिकाणी. तर मित्रांनो मग आता इथून खाली उतरलो आपण आणि आता इथून चाललं तर त्या मंदिराकडे तिथून आणि तिथूनच बाहेरची त्या ठिकाणी वाढ आहे. तर मित्रांनो बघा ही आहे ती मजार मस्जिद. आणि ते समोर तिकडे ते मंदिर आहे. हां. सो आता खाली आलो आहे. या बाजूला एक पण छोटीशी विहीर आहे आणि ही जी जाते पायवाट जाते आपल्या महादेवाच्या मंदिराकडे. आणि किल्ल्याच्या आतमध्ये बहुतेक ना ही झाडं खूप मोठी मोठी जी झाडं आहेत वडाची पिंपळाची ती भरपूर जास्त आहेत. आता एक हे झाड आहे प्लस एक तिथे एक झाड आहे एक त्या साईडला झाड आहे तिथे मागे पण एक मोठं झाड आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी इथून वरती दाखवलेलं मंदिर आहे मला हे मंदिर दाखवलेलं आणि या मंदिराच्या समोर तिथे एक किल्ल्याच्या आतमध्ये एक अजून एक मंदिर होते. तर मित्रांनो खूप मोठी अशी विहीर आहे इथे मोठी अशी. तिथून खाली याची वाट आहे ती आता वाट बंद केली. हां चला तर मित्रांनो आता इकडे मस्त मागे मंदिरामध्ये पूजा चालू आहे. बहुतेक रामपाठ चालू आहेत बहुतेक. अरे यार आतमध्ये तर खूपच काहीतरी एकदम भारी आहे रे यार. हे बघा इथं पण एक छोटीशी विहीर आहे बहुतेक पिण्याचं पाणी बहुतेक आहे. हो पिण्याचं पाणीच आहे. पिण्याचे पाणी भरतं सगळं. इथून बहुतेक खोली आहे आणि वरती चाललं तिथं वाट का केलं आहे. हां अरे तिकडे पायऱ्यात तिकडे दिसतं तुला लाकडाचं काहीतरी लावलं. हां इथे पण एक काहीतरी खोली होती वाटतं. ही खोली तुटली आहे बहुतेक आता. ओके सो मित्रांनो आपण आता मगाशी इथे होतो यावरती होतो तिथून आपण फिरून
फिरून आपण त्या ठिकाणी गेलो त्या टोकावरती. तिथून तो मेन दरवाजा तिकडून आलो, तिथून उतरून ह्या मंदिरात गेलो, दर्शन केलं आणि तिथून आता या वाटेने इथं आलो. आणि हा रस्ता तर इथून निघतोय ह्या दरवाजाकडे. आणि ही जी तटबंदी आहे. काय रे फोटो नाही व्हिडिओ ये बल्ले बल्ले. सो मित्रांनो बघा हा रस्ता इथून येतो गावाच्या बाहेर. तर मित्रांनो बघा ही मोठी आहे किल्ल्याची तटबंदी मोठीवाली. आणि हा छोटासा दरवाजा आहे इथून. आणि हा एक बुरुज आहे आणि आमच्या मागच्या हाताला एक अजून एक बुरुज आहे. सो आता इथून हे गाव लागतं. आपल्या ह्यानं विचारलं आपल्याला तिथं जायचं आपल्याला कुठं रस्ता जायला. तो अजून एक आहे ना पुढे. हा हा अजून एक किल्ला आहे ना पुढे. तिथून आहे जायला रस्ता. बोट बीट आहे का तिकडे जायला. मग जायचं कसं. खोल नसतं पाणी तिकडे. अच्छा तिथं का काकाने रस्ता सांगितला आपल्याला तिथून जायची वाट आहे म्हणून. सो इथे पण क्रिकेट चालू आहेत. अनळगावची लोक इथे खेळतात एकत्र येऊन खूप छान अशी. सो मित्रांनो ग्राउंड क्रॉस करून इथं आलं. या रस्त्याने चाललंय पुढे. रस्ता तिकडे जायला आपल्याला इथून जायचं सरळ नाही इथून इथून इथून. बरं झालं यांनी सांगितलं. खूप चांगले लोक आहेत इकडची. रस्ता सांगतात बरोबर जरा. खूप प्रेमळ लोक आहेत. कोळी लोक म्हणजे जीवाचे एकदम काय त्याला बोलतात ना जीव लावणारे लोक कोळी लोक म्हणजे. हां पण जर त्यांच्या आड्याला आलं का मग ते जीव घेतात पण असं आहेत. सो मस्त. आणि इथं समुद्र किनारा मस्तपैकी. अच्छा असं आहे का. कुठं बघतोय तू. अरे यार तिथं जायचा रस्ता आहे कुठे. हाच रस्ता आहे का. ओके सो आपण तिथून मैदान क्रॉस करून इथं आलो गावाच्या बाहेर. आणि गावाच्या बाहेर आपल्याला इथं समुद्र किनारा लागतो. आय थिंक बहुतेक आपल्याला इथूनच जायला गेलं. अरे इथं पाणी नाही इथं जायला मोकळं आहे. मला वाटलं पाणी असेल मध्ये. सो मित्रांनो तो बघा समोर एक मस्त एकदम छोटासा हे आहे बुरुज आहे थोडा मस्त वगैरे. आणि हा बघा सर्वात सुखी माणूस मस्त एकदम असा बसला इथं आरामात एकदम फुल टेन्शन फ्रीमध्ये समुद्र किनाऱ्याचा आनंद घेतो या मस्तपैकी. मस्त लाटा येत आहेत भारीमध्ये. ओके सो मित्रांनो थोडंसं चालल्यानंतर आपल्याकडे समोरच येतो हा आपला छोटासा बुरुज येतो. हनुमंत बुरुज बहुतेक नाव आहे याचं. इथेच बाजूलाच मस्तपैकी इथे बहुतेक मासेमारीसाठी काहीतरी बांबू वगैरे लावले आहेत. आणि बोटचं काहीतरी मेंटेनन्स वगैरे करण्यासाठी बहुतेक बांबू लावले तिकडे. ओके तर तुम्हाला एक नॉर्मल सांगतो मी अंदाजा. ते दिसत टावर तुम्हाला दिसते तिथे खूप लांब टावर आहे तिकडे. सो तो पुढचा जो टावर आहे तिथून आपण बोटीने या ठिकाणी आलो. ते समोर दिसतो हा टावर दिसतो तो व्हाईटवाला ब्लॅकवाला दिसतो तिथं आपण आलो. तिथून मग आपण किल्ल्यात गेलो मंदिरात गेलो मंदिरातून किल्ल्यात आलो. किल्ल्यातून मग तिथून गावातून इथं आलो. मस्त आहे एकदम. थोडाफार कचरा आहे इथे असं नाही कचरा नाही आहे पण एकंदरीत थोडा स्वच्छ आहे छान आहे. तुमच्या लाटा येत आहेत एकदम एक नंबर आहेत. ओके सो मित्रांनो आता आलो आपण हनुमंत बुरुजाजवळ. चालू कर दिया दोस्त बड़ा ऑर्डर होत. ओके सो मित्रांनो आता हनुमंत बुरुज बघून झाला आहे. तुम्ही ड्रोन शॉट बघितले असतील खूप चांगले असे ड्रोन शॉट भेटेल आपल्याला. आणि हनुमंत बुरुजच्या मागेच एक मस्त बीच आहे. बीच म्हणजे थोडासा समुद्र किनारपट्टी आहे तिथं आलं मस्त असं सनसेट होत आहे. आणि इथे असं काय व्ह्यू आहे इथे मस्त वेगळी. सो तिथंच चालू आहे आता. हे टाईम बघ किती आला का 5:45 झालेत. शेवटची गाडी असते ती 7ची गाडी असते ठीक आहे. ओके सो मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही जर इकडे अन्नाळा बेटावरती येत असाल तर तुम्हाला अन्नाळा जिथून आपण बोट पकडतो इथे यायला बेटावर यायला. सो तिथून तुम्हाला खाणार काही घेऊन जायचं तर घेऊन येऊ शकता. कारण इथे पण दुकानं असतात पण ती कधी बंद असतात. म्हणजे तो मोजकी दुकानं तिकडे 4-5 पण हां 2-3 दुकानं आहेत इकडे. सो ती तुम्हाला भेटतील बघायला. आणि
जर तुम्ही तिकडून आला तर तुम्हाला बरं पडेल, म्हणजे काय खाणं पिण्यात असेल तर पाण्याची बॉटल वगैरे, कारण की इथे पण भेटेल तुम्हाला, पण इथे कधी दुकान बंद असेल कधी चालू असत, सो सांगू शकत नाही. सो तिकडून आलेलं बरं. ठीक आहे. हां, सो मित्रांनो पूर्ण फिरून झाले आता आपला अन्नाला भेट. जर तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. हां, सो मित्रांनो आता GoProची बॅटरी पूर्ण संपलेली आहे आणि आता मोबाईलने शूट करतोय. स्वतः पूर्ण फिरून झालं आहे आपलं आणि आता चाललो आहे आपण जिथे आपण बोट पकडली तिथं त्या ठिकाणी, आणि आता पूर्ण शूट करून झालेलं आहे. तरी पण अजून एक थोडीशी ड्रोनची बॅटरी जरा चार्ज करतो. तिकडं तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्या साईडचा. सो जे लाईट आउट ते दिसतं तुम्हाला तिकडे, ते लाईट हाऊस जे आहे सो तिथे आपल्याला जायचं आहे. आणि बोट आपण पकडणार आहोत इथून, या ठिकाणावरून. तिथून आपण घेऊन जाणार बोट त्या ठिकाणी. ठीक आहे. ठंडी लग रहा है. ड्रोन शॉट भेटलं गेला माहीत नाही का, आता वारा भरपूर चालू आहे. बघा बोटीवरती झेंडे कसे चालतात बघा. तो एका साईडला सगळे झेंडे आहेत आणि खूप वारा चालतं. सो ड्रोन शॉट बघा भेटणार नाही. तर एक बोट येईल बहुतेक, तिथे गेले असेल बोट, तेव्हा तिथून येईल तेव्हा जाऊ. आता टाईम झाला आहे 6:17. सो स्प्राईटची बॉटल घेतली आम्ही, पाणी इथं भेटलं नाही इथे. सो स्प्राईट ती आलो आणि 10 रुपये एक्स्ट्रा तिकडे बहुतेक. 60 रुपयाची बॉटल नाही, सॉरी 50ची बॉटल बहुतेक 60ला भेटते आय थिंक. ठीक आहे, चालेल, आता काय एवढा प्रॉब्लेम नाही. आ रही है बोट आ रही है. सो 7ची बहुतेक शेवटची बोट असते. आता 6:15 वाजलेत. सो आता जाऊ घरी. ठीक आहे. सो ड्रोन शॉट भेटणार नाही आय थिंक. सो ड्रोन शॉट टाकेल आता कुठलं तरी. ठीक आहे, पूर्ण एक एरियाचा मस्त. सो चला, बाय बाय दोस्तों. बघा बोट आले आता. तुमको बैठना है आगे. अरे भाई साहब आराम से चलो रे भाई, आराम से चलो, ठंडा ठंडा पानी है. सो मित्रांनो आता पूर्ण बोट भरली आहे. आम्ही बसलोय पुढे अँकर जवळ. हम लोग यहाँ से बोट रोक सकते दोस्तों. बोट आहे आणि इथं समोर तो ड्रायव्हर आहे, व्हाईट शर्ट आणि येलो टोपीवाला. अजून बाकी आहेत लोक. मित्रांनो जर आता पोहोचलो, आता वाजले आहेत 6:30. क्या दिख रहे हो बे? बघा बोट अशी भरते पूर्ण. बोट अख्खी दिसत असेल बरोबर, कारण की अंधार खूप झाला आहे. तो मस्तपैकी असा व्ह्यू आहे इकडे. इथे समोर दिसतंय ते अन्नाला भेट. हे बघा तर मित्रांनो तुम्हाला इथे यावं लागेल या ठिकाणी. इथून तुम्ही गाडी पार्क करायची. ह्या ब्रिजवरच पार्किंग असते गाडीची, 2 व्हीलरची. 4 व्हीलर जर तुम्ही आले तर तुम्हाला बहुतेक तिकडे बाहेरच उभी करायला लागेल आणि इथून चालत येऊन तुम्हाला इथे यावं लागेल. ठीक आहे. सो असं काय बांधकाम केलं इकडून, इथून जाऊन असं तिकडे खाली जावं लागतं. ठीक आहे. जर पाणी इथपर्यंत नसेल तर मग तुम्हाला तिथून बोट पकडायला लागेल, तिथून नाही तर मग या ठिकाणी बोट येते. ठीक आहे. सो चला आता व्लॉग भरपूर झाला आणि काळोख झाला भरपूर. आता ड्रोन शॉट काय येणार नाही बरोबर. प्रत्येक बोटीवरचे लाईट लागलेत. ओके सगळं आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे. तो मी व्हिडिओ आता इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.
आणि भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, फिरमस्त आणि राहा स्वस्त.